सध्या आपण बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील शिक्षण संस्थेमध्ये आहोत. आपल्यासोबत आता इथे जे विद्यार्थी आहेत हे सगळे व्हॉलीबॉलचे खेळाडू आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रतिदादा पाटील, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिदादा पाटील यांच्या माध्यमातून इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 1 मे ते 7 मे ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे शिबिराचं आयोजन आहे. त्यामध्ये भरपूर मुलांनी असा सहभाग घेतलेला आहे. ते सर्व खेळाडू आपल्या सोबत आहेत. तर त्यांना विचार की कशा पद्धतीनं इथं शिबिराचं आयोजन झालेलं आहे, काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय अनुभव आहे त्यांचा या शिबिराबद्दल, कसं प्रतिदादांनी केलेले नियोजन जे आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्ते, काय नाव तुझं? संस्कार शिंदे, कुठून आलायस? पोलसोड. काय वय तुझं? माझं 16. होय. कितवीला आहेस? आता 10वीला गेलो. 10वीला गेला. काय वाटतं तू आता शिबिराला आलेला आहेस? काय वाटतं किती दिवस झाला आलायस तू? आता आज 4था दिवस आहे. काय वाटतं तुला शिबिरात तो भाग घेतलेला आहेस, कसा खेळ आहे, काय नेमकं तुला इथं अनुभव मिळतोय? सगळे कोच त्यांनी सगळे चांगले आहेत, सगळे शिकवतात चांगलं. काय शंका असलं तर विचारलं तर शिकवतात. काय अडचण ते काय नाही. काय वाटतं खेळात काय आनंद येतोय का खेळायला? काय शिकायला मिळते काय? मिळते, सगळं सांगतात. शंका त्यांनी सगळं नवीन स्किल्स त्यांनी सांगतात सगळं. काय वाटतं तुझं नाव काय? विराज भोसले, तू कुठून आलायस? पलूस. काय वाटतंय व्हॉलीबॉल या खेळाबद्दल काय सांगायचं तुला? व्हॉलीबॉल हा खेळ शारीरिक चांगला बनवतो आपल्या शरीराला व त्यासोबत नवीन स्किल्स डेव्हलप करता येतात आणि लवचिकपणा, इलास्टिसिटी एक अंगात निर्माण होते. जम्पिंग, रनिंग स्किल्स ह्या डेव्हलप होतात व्हॉलीबॉलमध्ये. काय वाटतं, कारण आपण आता तू आता बोरगाव मधल्या संस्थेमध्ये आलेला आहेस, कसं वाटतं संस्थेचं नियोजन आहे प्रतिदादा पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला शिबिराचं चांगल्या दर्जाचं आयोजन केलेलं आहे, काय वाटतंय सगळे वातावरण बघून? खूप चांगलं वाटतंय कारण माझा पहिलाच कॅम्प आहे आणि त्या 4 दिवसामध्ये मला खूप शिकायला मिळालंय. होय. या संस्थेनं संस्थेची आम्हाला खूप मदत झाली. तुझं नाव काय? ओम निकम, तू कुठून आलायस? तांबवे. काय वाटतं तुला हे शिबिराचं आयोजन बघून किंवा तुला स्वतःला एक काय अनुभव आला? मला नवीन स्किल्स मिळाल्या. इंटरनॅशनल कोच आलते, त्यांनी सगळं म्हणजे काय असेल ते व्यवस्थित, काय चूक होत होती ती सगळं म्हणजे रिकवर करून त्यांनी सगळं शिकवलं. काय वाटतं, कारण आता ग्रामीण भागातील हे शिबिर आहे, कारण असे शिबिर मोठ्या मोठ्या शहरात तुम्हाला काही आर्थिक पेड करूनच बघावं लागतात, तर हे तर मी विनामूल्य आहे. काय वाटते, कारण हे खरंच कौतुकाचं काम आहे. काय नाही, सगळं चांगलं आहे त्याचं, म्हणजे मॅनेजमेंट पण परफेक्ट आहे. सगळं शिकवतात व्यवस्थित. सकाळी लवकर 5 वाजता उठायचं, आवरायचं, म्हणजे सगळं शिकवतात. सर बाहेरून आले, चांगलं शिकवतात. प्रॅक्टिस वगैरे होते का चांगलं? प्रॅक्टिस चांगलं म्हणजे पहिलं आमचं ग्राउंड आहे त्यांच्यापैकी चांगलं करून घेतलं सगळं व्यवस्थित. सिनियर कोच आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, नॅशनल खेळाडू आहेत, ते सगळे म्हणजे समजून घेतात, शिकवतात. चूक झाली की फायदा होतोय का तुम्हाला? कारण इतक्या मोठ्या दर्जाचे जर तुम्हाला प्रशिक्षक मिळाले असतील तर खरंच तुमच्या अभ्यासात भर पडली पाहिजे. पडते का भर? त्यांना त्यांचे म्हणजे ही लेक्चर पण असतात. सगळं म्हणजे सगळं हे देतात, ते सांगतात व्हॉलीबॉल, योगा, म्हणजे पुढे करिअरचं काय, अभ्यास काय, असं सगळं शिकवतात. काय विषय नाही. हे आयोजन जे केलेलं आहे ते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व ते स्वतः सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. काय वाटतं त्यांचं सगळे नियोजन बघून? दादाचे आभारच मानले पाहिजे. कारण गाव लेवलला कोण मदत करत नाही किंवा कॅम्प घेत नाही, त्यांनी घेतलं. हे महत्त्वाचं विनामूल्य आहे. हा विनामूल्य सगळं, 1 रुपयात घेतलं नाही. किट वाटप पण केलं, चांगलं केलं. तुला काय वाटतं, कारण हे विनामूल्य किंवा ती मोठी सेवा देणं हे सगळं मोठ्या मोठ्या शहरात असते, हे सगळे पेड असते, हे सगळं तर तुम्हाला विनामूल्य आहे. प्रत्येक दादांचेच आभार आहेत, कारण किट वाटप हे विनामूल्य दिलेलं आहे. एकही त्यांनी फी घेतलेली नाही, 1 रुपया सुद्धा. त्यातून ते जेवण, राहणं, बाथरूम, आंघोळीला सगळे झोपायला सुद्धा गादा दिले आहे. हे विनामूल्य झाले. दादांचा आभार. प्रत्येक दादा सगळी आमची सोय आम्हाला काय लागेल ते सगळं देतात. जेवण 2 टाइमचं, नाश्ता, चहा. प्रत्येक रूम मध्ये पंखा ते सगळं आणि सगळं सोय आहे जेवणाची. हे सगळे खेळाडू होते, यांनी हा अनुभवलेला आहे, ते आता प्रशिक्षण अनुभवत आहेत. कशा पद्धतीनं आता बोरगावमध्ये मोहनराव पतंगराव पाटील या संस्थेमध्ये त्यांनी चांगल्या दर्जाचं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे आणि आता ती त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलेलं आहे की या प्रशिक्षणामध्ये त्यांना काय शिकायला मिळालं किंवा काय अनुभवायला मिळालं. प्रतीक पाटील दादा यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये सर्वांना खूप चांगला अनुभव येतोय. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, बोरगाव.